शेजारच्या गावामध्ये मुलगी बघायच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहकुटुंब गेलो. इकडले तिकडले प्रश्न झाल्यावर आमच्या मुलीच्या मामाने मला विचारलं, की "नवरदेव काय करतात?" आमचा बायोडाटा सांगताना आमच्या मामाने सांगितलं, की "मुलगा शेतकरी आहे. रोड 36 एकर जमीन आहे. 12 एकर हळद आहे, 12 एकर ऊस आहे आणि 12 एकर पडीत आहे. 2-3 विहिरी आहेत. 4 कोंबड्या, 5 म्हशी, 5 शेळ्या, 2-3 ट्रॅक्टर. घरी एकुलता एक आणि तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. हुंडा आम्हाला नको आहे. तुम्हाला द्यायचं तर एखादी JCB, एखादा छोटा हत्ती द्या. मुलाला काही प्रश्न विचारायचे तर विचारून घ्या." नंतर मला विचारलं, की "तुमचं शिक्षण किती झालं?" म्हणलं सांगताना गर्व होतोय, की मी कॉफीमुक्त अभियानामध्ये 10वी पास व 11वी नापास आहे. आवडता छंद DJ समोर नाचणं. मागच्या वेळेस चुकून एकदा लिंबू सरबत पिलं होतं, तर 2 दिवस मी उलट्या केल्या. थोडक्यात सांगणं म्हणजे मला कुठलंही व्यसन नाही. नंतर त्यांनी विचारलं, की "मुलीला काही प्रश्न विचाराल तर विचारून घ्या." म्हणलं, "तुझं शिक्षण किती झालेलं आहे?" मुलगी म्हणाली, "मी 9वी पास आहे आणि 10वी म्हणजे माझे 7 विषय बाकी आहेत." म्हणलं, "7 विषय बाकी? असे विषय किती असतात 10वीला? 17 की 18? सरळ सरळ सांगा ना, 10वी नापास आहे म्हणून." ते म्हणले, "हां, मुलगी आमची 10वी नापास आहे." नंतर नंतर ते म्हणले, की कांदा पोह्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ते म्हणले, "आम्ही तुम्हाला कळवतो. 8 दिवसांनी सांगतो, फोन करतो." आम्ही परत गेलो आमच्या घरी. नंतर मला आता आज मला 3 वर्षाची मुलगी आहे. अजून त्या माणसाचा मला फोन नाही आला किंवा काही संदेश नाही आला, की मुलगी पसंत आहे, आवडते की नाही आवडते. अशी माझी व्यथा झाली.